बाबत जनतेचा विश्वास सार्थ ठरावा आणि काम करा असं अजित पवारांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र दिलाय। नगरसेवकांसोबतची अजित पवारांची बैठक संपली आहे। पुणे महानगरपालिका सभागृहामध्ये 2 गट बसणार आहेत। राष्ट्रवादी आणि शरद पवार गट वेगवेगळे बसणार असल्याचंही आता बोललं जातंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, राष्ट्रवादी आणि पवार गट आता वेगवेगळे बसतायत, मग एकत्र लढले आणि पुन्हा आता वेगवेगळं बसणार आहेत, काय माहिती आहे? कारण पुढे जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका आलेल्या आहेत। सभागृहामध्ये 2 गट वेगवेगळे असतील, याचा अर्थ 2 गटनेत्यांचं पद जे आहेत ते त्यांना मिळणार आहेत। 2 केबिन ज्या आहेत त्या महापालिकेमध्ये भेटतात आणि वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ती 2 पक्ष वेगवेगळे असल्यानंतर गट जर वेगळा बनवला तर ते फायदे होत असतात। म्हणून दोघांनीही वेगवेगळे बसायचं किंवा वेगवेगळा गट जो आहे तो दाखवायचा यावरती चर्चा केल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून चालू होतं की अजित पवारांना जास्त जागा पुणे महापालिकेमध्ये मिळतील, पण तसं अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यामुळे त्यावर देखील चर्चा जी आहे ती बराच काळ अजित पवारांसोबत केली गेली। पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जे पहिल्यांदा जाणार आहेत त्यांना अजित पवारांनी कानमंत्र दिलेला पाहायला मिळतोय। महानगरपालिकेचा इतिहास जो आहे तो तोंडपाठ करा, कायद्याचे आणि महापालिकेचे अधिकार काय असतात ते पुस्तक आहे, ते पुस्तक घेऊन वाचून घ्या, सगळा अभ्यास करा आणि मगच सभागृहात तुम्ही जावा, अशा प्रकारचं अजित पवारांनी मत जे आहे ते व्यक्त केलंय। जवळपास तासभर की सगळ्या नगरसेवकांसोबत बोलल्यानंतर आता पिंपरी चिंचवडचे जे काही विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते आता यायला सुरुवात झाली आणि त्यांची देखील बैठक आता पुण्यामध्ये याच बारामती हॉस्टेलला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच, धन्यवाद रोहन, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।